कोकणात भाजपा पक्ष संघटन वाढीवर अधिक भर द्या असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी कोकणातील भाजप आमदारांना या सूचना दिल्यात। कोकणी मतदार महायुतीच्या पाठीशी राहिल्यानं भाजप विशेष लक्ष देणार असंही समजतंय। कोकणाचा आलेख कायम ठेवण्यासाठी जोमानं काम करा असे आदेश सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। कोकणातील जनतेचे आमदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्या अशाही सूचना प्राप्त झालेल्या आहेत। आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण बघू शकतोय मुख्यमंत्र्यांनी आता सध्या सूचना दिलेल्या आहेत। कोकणामध्ये भाजपा पक्ष संघटन वाढीवर अधिक भर द्या असं त्यांचं म्हणणं आहे। गौरी, आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, कोकणी मतदार जो आहे तो महायुती, भाजप आणि शिवसेनेच्या पाठीशी राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि याचमुळे आता कोकणावर विशेष लक्ष भाजपच्या आमदारांना द्यायला सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी। काल भाजपच्या कोकणातील सर्व आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली आणि या बैठकीत नेमके कोणकोणते प्रश्न आहेत कोकणाचे आणि कोणते आपण मार्गी लावायचे आहेत आणि कशा पद्धतीने कोकणातील आमदारांना निधी दिला जाईल याबाबतची सविस्तर चर्चा जी आहे ती झालेली आहे। येत्या काळात आपण जर बघितलं असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, नगरपंचायतच्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायत निवडणुका आहेत। इथे देखील भाजपचा आणि महायुतीचा झेंडा फडकावा यासाठी विशेष प्रयत्न करा असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी सर्व कोकणातील आमदारांना दिलेले आहेत। गौरी, नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।